जालन्यात बनावट नोटांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। अंबड पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह 5 जणांना घेतले ताब्यात। कारवाईत 1,22,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। जालन्यात बनावट नोटांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणात अंबड पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह 5 जणांना ताब्यात घेतले। या कारवाईत 1,22,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात। अंबड शहर परिसरात काही इसम भारतीय चलनातील 500 रुपयांच्या बनावट नोटांची खरेदी विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने 2 पंचांना सोबत घेऊन शोध मोहीम राबविली। त्यावेळी अंबड पाचोड रोड परिसरात संशयित इसम विकास अनिल गडगुड वय 26 वर्ष आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत पंचायत समक्ष त्याची झडती घेतली। यावेळी त्याच्या ताब्यातून 500 रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा मिळून आल्या। तपासादरम्यान आरोपी विकास अनिल गडगुड याने सदर बनावट नोटा समरवीर सुनील खरात वय 21 याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले। त्यावरून पोलिसांनी समरवीर खरात याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले। त्याच्याकडून देखील 500 रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या। पुढील चौकशीत आरोपी समरवीर खरात याने सदर बनावट नोटा आकाश नारायण शेळके वय 28 व आदित्य सुमित गायकवाड वय 19 यांच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले। अशा प्रकारे पोलिसांनी 500 रुपयांच्या बनावट नोटांची खरेदी विक्री करणाऱ्या एका विधी संघर्षग्रस्त बालकासह 5 जणांना ताब्यात घेऊन बनावट नोटा खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत पोलीस पथकाने सर्व आरोपींना शोधून पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एकूण 500 रुपयांच्या 244 बनावट भारतीय चलनी नोटा एकूण 1,22,000 रुपये इतक्या जमा करण्यात आल्या। तपासात आरोपींनी बनावट चलनाचा वापर व प्रसार करण्याच्या उद्देशाने सदर नोटांची खरेदी विक्री केल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणातील अधिक तपास अंबड पोलीस करीत आहेत। डीबी पथकाला अधिकारी PSI नरोडे यांच्या टीमला काल अशी माहिती मिळाली होती की अंबड शहरामध्ये काही इसम 500 रुपयाच्या बनावट नोटा घेऊन खरेदी विक्रीसाठी येणार अशी माहिती मिळाली होती। त्यानुसार त्यांनी सापळा लावला आणि सापळा लावल्याप्रमाणे त्यांना जो खबऱ्यामार्फत जी माहिती मिळाली होती की त्या इसमाबद्दल त्याच्या स्वरूपात इसम त्यांना मराठी फाट्यावर दिसल्यानंतर त्यांनी त्या इसमाला पकडला आणि त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपये दराच्या नोटा मिळून आल्या। त्या नोटाबद्दल अधिक चौकशी केली असता त्यांनी एका दुसऱ्या माणसाचे नाव सांगितले। आपण त्याला त्या पद्धतीने त्या दुसऱ्या माणसाला पण ताब्यात घेतले। अशी एक सायकल होती। ह्या सायकलमध्ये जवळपास 4-5 लोक इन्व्हॉल्व होते। त्यांना आपण प्रत्येकाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जे 500 रुपयाच्या बनावट ज्या चलनी नोटा आहेत हुबेहूब आपल्या ज्या ओरिजिनल नोट आहेत त्या ओरिजिनल नोटासारख्या दिसणार त्यांच्याकडे बनावट 500 रुपयाच्या नोटा आहेत ह्या त्यांच्याकडून आपण जप्त केल्या। अशा एकूण जवळपास 244 नोटा म्हणजे त्याची किंमत आहे 1,22,000 रुपये अशी आपण बनावट जे चलन आहेत त्यांनी वापरासाठी आणलेल्या 5 आरोपींनी तर ते आपण जप्त केलेलं आहे। आणि त्यांनी सदर चुकीचे कृत्य केल्यामुळं पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 65/26 कलम 179, 180, 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला असून त्यात एकूण 5 आरोपींना आपण अटक केलेली आहे। त्यामध्ये एक अल्पवयीन आहे, विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि 4 मेजर आहेत। तर आपण 4 यांना मान्य न्यायालयासमोर आज हजर केला असता मान्य न्यायालयाने त्यांना 3 दिवसाचा PCR भेटलेला आहे। तर अशा स्वरूपाचा जो गंभीर गुन्हा आहे यामध्ये आणखी कोण आहे का, याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, कुठे छापलं जातं, याची प्रिंटिंग कुठं होती याबद्दल अजून अधिक सविस्तर त्यामध्ये तपास चालू आहे। सदर गुन्ह्यात तपास PSI नरोडे करत आहेत। परंतु यामध्ये आणखीन काय नागरिकांना याबद्दल जर आणखी काही माहिती असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, त्याबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आहेत विकास अनिल गडगुड हा याचा व्यवसाय पेंटर आहे, राहणार शिवाजीनगर, महाराष्ट्र द्वारजवळ अंबड। त्यानंतर दुसरा आहे समरवीर सुनील खरात, हा कंपाऊंडर आहे, हा अंबडचाच आहे अंबड। तिसरा आहे आकाश नारायण शेळके, हा ठेला चालक आहे, राहणार तो जालन्याचा आहे। चौथा आरोपी आदित्य अमित गायकवाड, हा पैठणचा आहे, राहतो तो छत्रपती संभाजीनगरचा। आणि 5वा जो अल्पवयीन आहे तर तो इथलाच आहे, त्याचा भाजीपाला व्यवसाय आहे। आणि 6वा आरोपी जो आहे तर तो एक 6वा आरोपी त्यामध्ये फरार आहे। तर आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि याचा मुख्य सूत्रधाराचा पण आम्ही शोध घेत आहोत। बाजारामध्ये या नोटा असण्याची शक्यता वाटते कारण ते खरेदी विक्रीसाठीच ते आले होते। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार असं समजते की त्यांनी कुठल्यातरी दुकानातून कपडे वगैरे खरेदी केले होते, त्याबद्दल अधिक तपास चालू आहे।